प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी भीमप्यांथा राजेश गवळी. महायुतीच्या सुनामीमध्ये, महायुतीच्या महातुफानामध्ये एकच पक्ष टिकून राहिला. खंबीर एखाद्या अविचल खडकासारखा एकच पक्ष फक्त तग धरून होता. तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. होय मित्रांनो, महायुतीची सुनामी काल आपण पाहिली. एक प्रचंड असं वादळ घोंगावत असताना इतर छोटे मोठे पक्ष नव्हे तर जे स्वतःला प्रस्थापित पक्ष म्हणून घेत होते आतापर्यंत, मग ते नॅशनल दर्जाची, राष्ट्रीय दर्जाची काँग्रेस असेल, जिनं महाराष्ट्रावरती एकेकाळी राज्य केलं, ज्यांनी 2-2 मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले, ती शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची, किंवा महाराष्ट्रातला एक चाणक्य म्हणून ज्याला ओळखल्या जाते, राजकारणातला एक मुरब्बी नेता म्हणून ज्यांना ओळखल्या जाते, ते शरद पवारांची राष्ट्रवादी असेल. या सगळ्यांची एक पाला पाचोळ्यासारखे हे पक्ष उडून गेले. कुठं गेले उडून कोणालाही माहीत लागलं नाही. परंतु ह्या सगळ्या झंझावातामध्ये, ह्या सगळ्या वादळामध्ये, महावादळामध्ये एकच पक्ष अविचल असा खडकाप्रमाणे टिकून राहिला. तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. तुम्ही म्हणाल वंचित बहुजन आघाडी टिकून राहिला, तुम्ही हे कोणत्या आधाराने म्हणता? कारण वंचित बहुजन आघाडीचा एक सुद्धा आमदार निवडून आला नाही, एक उमेदवार निवडून आला नाही. मग अशा अवस्थेमध्ये निदान ते उद्धव ठाकरेंचे 20 आमदार निवडून आले, काँग्रेसचे काहीतरी 15 का 16 निवडून आले, शरद पवार साहेबांचे काहीतरी 10 निवडून आले. वंचित बहुजन आघाडीचा एक सुद्धा उमेदवार निवडून आला नसताना तो अविचल कसं काय राहिला? तो कसा काय टिकला? मित्रांनो, याला कारण असं आहे की महायुती असो का महाविकास आघाडी, प्रचंड पैसा ओतला यांनी. निवडणुकीच्या रिंगणामध्ये, रणांगणामध्ये यांनी नुसता पैशाचा महापूर सुरू होता. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, तुम्ही जे हा माझा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही ज्या विभागामध्ये राहता, त्या विभागातला फक्त तुम्ही विचार करा की त्या विभागात किती प्रचंड पैसा ओतला गेला प्रस्थापित पक्षांकडून, उमेदवारांकडून. अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीनं 1 रुपया सुद्धा कुणाला न देता, साधा त्यांच्या कार्यकर्त्यांना जे प्रचार करत होते उन्हा तानामध्ये, त्यांना वडापाव सुद्धा एक वेळ मिळत नव्हता. अशा अवस्थेमध्ये जी आपली वोट बँक आहे, वंचित बहुजन आघाडीची एक वोट बँक आहे, तिला कुठेही तडा जाऊ दिला नाही. त्या वंचित बहुजन आघाडीच्या वोट बँकला कुठंही तडा गेलेला नाही. ते आहे तसेच राबवत आहे. मित्रांनो, आपण महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे पहा. 90 नव्हे तर 95% जास्त उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीचे हे करोडपती होते. इथे निवडणुकी लढविण्याचा तो निकषच त्यांनी लावलेला होता की जो करोडो रुपये ओतू शकतो, निवडणुकीमध्ये करोडो रुपये खर्च करू शकतो, अशाच उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिलेली होती. उलट पक्ष वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पहा, एकदम गरीब घटकातला, वंचित घटकातल्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिली होती. मग ती रावेरमधली शमीबा पाटील असेल, एक तृतीयपंथी व्यक्तीला त्यांनी आमदार बनण्याची संधी दिली. ज्यांना एक वेळ खाण्याची मोताद आहे, एक वेळ खायला मिळत नाही, अशा लोकांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली 2019 पण आणि आता पण. आणि असं असताना एकीकडं धनराशी ओतत असताना दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडी जनशक्तीच्या बळावर किल्ला लढवत होता. आणि ह्या संपूर्ण वादळामध्ये होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. एकुलता एक आमदार मागच्या वेळेला 2019 निवडून आलेला. एकुलता एक आमदार असताना देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रांमध्ये अख्खी पानं जाहिराती येत होत्या. उलट वंचित बहुजन आघाडीनं फक्त सोशल मीडियाला आपलं प्रचाराचं साधन बनवलं होतं. बाकी कुठेही त्यांच्या पेपरमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीच्या जाहिरातींमध्ये कुठेही त्यांच्या जाहिराती येत नव्हत्या. अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीने जो किल्ला लढवला
तो कौतुकास्पद आहे आणि ह्या लढ्यामध्ये त्यांना ज्या स्वाभिमानी आंबेडकरी जनतेनं साथ दिली तो देखील एक कौतुकास्पद नव्हे तर त्यांना खरोखर एक सॅल्यूट ठोकणारा असा तो साथ त्यांनी दिली. ह्या गोष्टीचा मला एक स्वतःला एक आंबेडकरी सैनिक म्हणून भीमसैनिक म्हणून मला अभिमान आहे. होय, आमचा जो स्वाभिमानी आंबेडकरी कार्यकर्ता आहे भीमसैनिक आहे तो दीड दमडीला विकल्या गेला नाही. त्यानं आम्हाला माहीत होतं आम्ही हरणार आहोत. आमचा उमेदवार पैशाच्या बाबतीतही कमी आहे आणि इतर संपत्तीमध्येही आम्ही कमी आहोत, परंतु आमचं मत आंबेडकरवादी जनतेनं स्वाभिमानी आंबेडकरवादी जनतेनं हे आंबेडकर घराण्याला दिलं. ठीक आहे, आपण बाकीच्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी इतर व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. ते आंबेडकर आडनाव लावणारे राजरत्न यांना किती मतं मिळाली किंवा जो शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसला होता आणि नंतर तो तिसरा कोणत्या तरी परिवर्तन शक्तीमध्ये गेला त्याला किती मतं पडली, या सगळ्यांचा आपण नंतर उहापोह करणार आहोत. तुर्तात एवढंच की धनशक्तीच्या विरोधामध्ये तुफान महापूर पैशाच्या या महापुरामध्ये वंचित बहुजन आघाडी टिकून राहिला. त्या वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो. नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.